शिवसेनेचे नाशिक जिल्हा संघटक योगेश मस्के यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 23 मधील विविध विकास कामांसाठी 3 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला। त्या विकास निधीमधील टागोर नगर, पारसमणी बंगलो, सर्वज्ञ नगर परिसरात पेवर ब्लॉक बसवणं आणि आसन व्यवस्था करणं कामाचा भूमिपूजन सोहळा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात पार पडला। गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी योगेश मस्के यांचा नागरी सत्कार करत योगेश मस्के यांचे आभार मानले। दस साल का हमारा ये अभ्यास था। 10 साल में हम सोच रहे थे कि हमारे यहाँ पे काम हो जाए। 10 साल का प्रयास आज हमारा संपूर्ण हुआ, इसलिए योगेश भाई को बहुत बहुत धन्यवाद और उनके सब मित्रों को सबको धन्यवाद। भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी पारसमल छल्लानी, सुजित पाचोरकर, निवृत्ती बदाने, नरेंद्र ददलानी, चंद्रमोरे सर, जंगले साहेब, अजित नागरे, विशाल क्षत्रिय, बाळासाहेब डुकरे, अरुण होळकर, अनिल बच्छाव, मंगेश महाले, उलटीकर साहेब, नरेश हेमनानी, मधुकर कासार, मीर चंदानी साहेब, सुनील चिडे, संतोष सांगळे, भोजवानी साहेब, बाजीराव शिंदे, दीपक जाधव, बाळासाहेब जगताप, भागवत साहेब, निलेश आहिरे, संकेत कटारे, शुभम ढाळले, हरी चौधरी, आकाश पगारे, राहुल गवारे, आशिष चिडे, सुनील साळवे, स्वप्नील पाटील, अतुल पगारे, यश चिडे आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसंच टागोरनगर मित्रमंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमची गेली अनेक वर्षांची मागणी योगेश मस्के यांनी पूर्ण केली। योगेश मस्के यांना कोणतेही काम सांगितलं की ते तात्काळ ते काम मार्गी लावतात। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आम्ही मस्के यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना महापालिकेत पाठवू असं परिसरातील नागरिकांनी भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सांगितलंय। आप्पा या शब्दामध्ये अशी ताकद आहे। मग ते हेमंत आप्पा असतील, योगेश आप्पा असतील किंवा अजून दुसरे आप्पा असतील, तसेच आमचे शिवम भाऊ असतील, यांना काम करण्याची एक वेगळी चुणूक त्यांनी दाखवून दिली। कोणतीही सत्ता नसताना मी जेव्हा हे ब्रोशर वाचलं तेव्हा मला समजलं फक्त तुमचं एकच काम नाहीये, असे त्यांनी 25 कामांचे उद्घाटन धरलेले। प्रचंड मोठं काम आहे आणि हे काम करण्यासाठी त्याला मनामध्ये इच्छा असावी लागते। सत्ता आल्यानंतर तर कोणी करील, नगरसेवक झाल्यावर कोणी करील, कारण ते नगरसेवकांचं काम आहे। गटर बिटर वाटर ते करतीलच, पण हे जे यांनी सांगितलं आताच मगाशी काही लोकांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितलं, काही महिला स्लिप होऊन पडल्या, छोटे छोटे मुलं पावसाळ्यामध्ये सायकल खेळतात, पायी फिरतात। या पेवर ब्लॉकचा फायदा काय? खरोखर तो एरिया स्वच्छ राहतो, चांगला राहतो। चांगला राहण्यासाठी आणि आपल्या परिसरात जसे आपले बघा यांचे कपडे स्वच्छ आहे तसे माणसं मनाने स्वच्छ आहे, म्हणून यांना आपण एक चांगली संधी द्याल अशी आपल्या सर्वांना माझ्याकडनं पुन्हा एकदा विनंती करतो आणि आप्पांना आणि शिवम भाऊला दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। त्यांनी आज जो निर्णय घेतलेला आहे तो खरंच एकदम चांगल्या प्रकारे ते हँडल करत आहे आणि यापूर्वी 7 वर्षापासून मी बघतो आहे आपल्या टागोरनगर परिसर असो किंवा विधातेनगर तिकडचा परिसर असो, सिद्धार्थनगर असो, तिथे जिथे काही कामे असतील लोकांनी जर फोन केले त्यांना तर ताबडतोब ते त्याच क्षणी त्याचा नायनाट केल्याशिवाय राहत नाही। कुठलीही समस्या जर घेऊन गेलं तर ते त्याचं निश्चित समाधान करतात आणि यापुढे करत राहतील अशी त्यांची आम्ही इच्छा करतो आणि त्यांना आता शुभेच्छा देतो। मागच्या रविवारी पहाटे 5 वाजता आमच्या घरात ऍक्सिडेंट झालेला आहे। आमच्या साडूच्या मुलाचा पहाटे 5 वाजता सिटी लिंकच्या बसने उडवलं होतं। साधारण मी त्याला ऍडमिट केलं, बिटकोरून त्याला काढलं, याला नेलं मी सह्याद्रीला कमीत कमी 4 लाखाचं बिल मला त्याचं ऑपरेशनचं सांगितलं होतं आणि रोजचा खर्च 50,000 रुपये सांगितलं। म्हणजे ते एक वैयक्तिक असं होतं का ते कुटुंब एकदम गरीब घराण्यातलं होतं। ते राहायला सिन्नरला आहे, सिन्नर पासून 25 किलोमीटर। तो मुलगा बी सिटी लिंकलाच कामाला होता। पहाटे 5 वाजता हा कार्यक्रम असा किस्सा झाला का तिला सह्याद्रीला मला एवढे पैसे सांगितले, माझ्या जमिनीच हादरून गेले की पैसे आणू कुठून एवढे।
आता मी वैयक्तिक खर्च करून करून किती करणार, 1,00,000, 2,00,000, 4,00,000 खर्च करेल. पण ती त्या ठिकाणी असा किस्सा झाला का मी आप्पांना फोन केला, म्हटलं असं असं झालेलं आहे, काय करू. आप्पा म्हणे मी तिला लगेच येतो म्हणे तुझ्यासाठी. आप्पा तिला लगेच फोन केला. त्यांनी त्या तिथल्या डॉक्टरांना सांगितलं का यांचं वैयक्तिक काय नाही, पण यांना त्रास नका देऊ, यांना कुठल्या प्रकारची जी काय सुविधा असेल ती पूर्ण पुरवा. त्यांनी एवढी सुविधा दिली मला. आणि बिलाच्या वेळेस मी काय झालं, एवढं बिल सांगितल्यामुळे मी आमच्या पेशंटला मी काढून मी साईबाबा हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे. आज मी मला तिला जायचं होतं, पण मी आता आपणसाठी इथं आलेले 5 मिनिटासाठी. तर तिला गेल्यावर मला त्यांनी दुपारी 4 वाजेपर्यंत 70,000 रुपये बिल सांगितलं. आपणच्या एका फोनवर माझे 25,000 रुपये कमी झाले. मला हेच त्यांच्यासाठी लय महत्वाचं आहे. तर राजकारण आणि समाजकारण योगेश आप्पा जे आता करताय हे समाजकारण करताय, समाजसेवा करताय. योगेश आप्पांना मी स्वतःहून खूप सारे काम सांगितले, त्यांनी लगेच ते काम केले. पाचोरकर साहेबांना मी सांगितले, पाचोरकर साहेबांनी पण यांना सांगितले, योगेश आप्पांनी ते लगेच सर्व कामं केले. आम्ही बाकीच्याही नेत्यांना कामं सांगितले, पण बाकीच्या नेत्यांकडनं आम्हाला जी वागणूक भेटली, इथं कोणी काय सांगितलं आणि कोणी काय नाही सांगितलं याच्यासाठी आपण उभे नाहीये. परंतु त्यांनाही आम्ही 10 कॉल केले, त्यांनी आमचे काही कामं केले, काही नाही केले. पण आप्पांना जे आम्ही कामं सांगितले त्यातले सगळेचे सगळे कामं झाले. आप्पा जे काम करताय ना, जी समाजसेवेची त्यांची जी उत्सुकता आहे ना, त्या समाजसेवेच्या उत्सुकतेला आपल्याला सर्वांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. कसं असताना जर ऊस जर गोड लागला तर तो मुळासकट नाही खायचा राहतो. आप्पा जे काम करताय ना ते आप्पा खूप गोड आहे, मग त्यांना मुळा सगळं तुटून साईडला फेकायचं नाही, खायचं नाही आपल्याला. आता आपण बरंच खाल्लंय. आपणचा जो पूर्ण जो रस आहे ना, चांगले काम आहे ना, त्यांचे चांगला गुण आहे ना, त्याचा आपण खूप युज करून घेतलेला आहे. आता आपण जे फक्त मुळच बाकी राहिलेले, आता मुलांना पाणी घालण्याची वेळ आलेली. त्यामुळे त्या पाणी आपल्या सर्वांना त्यांच्या मुलांना पाणी घालणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना मोठ्या उंचीवर पाठवण्याचं गरजेचं आहे, जेणेकरून आपण 1 नाही 4 नाही 1000 कामं त्यांच्याकडनं करू शकतो, ज्याचा फायदा पूर्ण टागोर नगर मध्ये, इव्हन टागोर नगर मध्येच नाही, आपणचं काम खूप मोठं आहे. आपण मला माझ्या गावाकडे सांगितलं, तू ते 2-4 कामं घेऊन ये, तुला मी फंड सँक्शन करून देतो. असं कोणी सांगत नाही हो. काही लोकांकडे आम्ही ना खूप कामं सांगण्यासाठी गेलो, शाळेचे कामं सांगण्यासाठी गेलो. तुम्ही तुमचं पर्सनल कामं सोडून समाजासाठीचे जे काम आहे ना ते जरी घेऊन गेले तरी ते लवकर सँक्शन होत नाही. एखाद्या नेत्याच्या शेजारी जायचं असेल ना, तुम्हाला 4 लोकांना कॉल करावं लागतं. आपण तर तसं नाही, 4 वाजता कॉल करा, 5 वाजता कॉल करा, आप्पा तुमच्यासाठी हजर आहे. अशाच व्यक्तीची आपल्याला ह्या वार्डामध्ये गरज आहे आणि तशी व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला सपोर्ट करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि आपण सर्व मिळून ते कर्तव्य 100% पार पाडू असा मी टागोर नगरच्या वतीने आपण विश्वास देतो. आम्ही तुमच्या पाठीमागे उभे आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. युवा मित्र परिवार, आजच्या या उद्घाटनाप्रसंगी पारसमणी या कॉलनीमध्ये आणि टागोर नगर परिसरामध्ये आज भूमिपूजन होत आहे. सर्वप्रथम मी योगेश आप्पा म्हस्के यांचं अभिनंदन करतो का त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना, कुठलंही काही त्यांची शासकीय एखाद्या पदावर नसताना त्यांनी हा जो त्यांच्या प्रभाग क्रमांकामध्ये म्हणजे प्रभागामध्ये अनेक त्यांनी जवळजवळ 30 काम आहे. आपण किती टोटल 30 कामं ना, 3 कोटी जवळजवळ प्रत्येकी 10 लाखाचे असे 30 कामं संपूर्ण प्रभागामध्ये मंजूर करून आणले. त्याबद्दल त्यांचं सर्व मित्रपराच्या वतीने, प्रभाग क्रमांक 16च्या वतीने त्यांचं स्वागत करतो. निश्चित राजकारणामध्ये राजकीय काम करत असताना शिवसेनेचं एक टॅगलाईन आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या अनुसरांना धरून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना प्रेरित होऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या साथीने त्यांना आज इथपर्यंत येण्याची संधी लाभलेली आहे. त्यांनी त्यांच्याबद्दल सांगत असताना का राजकीय व्यक्ती म्हटलं का प्रत्येकाच्या डोक्यात एकच त्याची एक इमेज असती का त्याच्या म्हणजे होर्डिंगबाजी हे ते, पण यांचं प्रॅक्टिकल वर्क आहे. म्हणजे कधी कुठली काही समस्या सांगा, योगेश म्हस्के त्यांच्यासाठी 24 तास कधीही हजर असतात. तुम्ही कुठलीही तक्रार बघा, कुठल्याही प्रभागामध्ये एकाही व्हॉट्सअप ग्रुपवर कुठली तक्रार आली का आप्पा काही इथे हे याची अडचण आहे, गटरची अडचण आहे, पाण्याची अडचण आहे, लाईटची अडचण आहे, अशा ठिकाणी योगेश आप्पा सदैव मदतीला जाऊन जातात. अशा व्यक्तीची गरज खरी सर्वांसाठी आहे. लोक अनेक येतात जातात, पण असं आणि आज आता येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला अनेक लोक भेटतील. कधी फक्त तुम्हाला निवडणुकीसाठी येतील, त्याच्यानंतर 5-7 वर्ष कोणी तोंड दाखवणार नाही. पण योगेश आप्पा असं नाही तर गेल्या 7 वर्षांपासून सदैव या प्रभागामध्ये काम करत आलेले.
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्याकडे कोणतंही संविधानिक पद नसताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला माझ्या प्रभागासाठी 3 कोटी रुपयांचा विकास निधी दिलाय. सदर विकास निधीमुळे मी प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण करू शकलोय. जनता जनार्दनाचा आशीर्वाद राहिल्यास आगामी काळात यापेक्षाही जोमानं काम करत राहील असं योगेश मस्के यांनी यावेळी सांगितलंय. पाणी साचतं म्हणून इथं बोलावलं होतं आणि माझ्या काय अशी मागणी केली होती की इकडे पेवर ब्लॉकची आम्हाला अत्यंत गरज आहे. तर मी पूर्ण प्रभागामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नगर विकास निधीतून तसेच आपल्या शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब, आपल्या नाशिक जिल्ह्याचे सर्वच प्रमुख नेते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 23 मध्ये आपण जवळपास 3 कोटी रुपये निधी सँक्शन करून आणला आणि त्याचं आज उद्घाटन होत आहे. आणि हे सर्व काम करत असताना मला कायद्याचं म्हणजे शासकीय कुठल्या प्रकाराचं कसं काय करायचं हे सगळं आम्हाला शिवमभाऊ पाटील यांच्या माध्यमातून हे सगळं त्यांनी हे केलं. तसेच आमचे भाऊ अमृतभाऊ सांगळे, खऱ्या अर्थाने त्यांचं पण खूप मोठं पाठबळ आहे. मला एक काम करण्याची ऊर्जा जी जर भेटती ना ती आपल्या सगळ्या नागरिकांमुळे. जाधव साहेबांनी आता माझ्या कामाचं कौतुक केलं. जाधव साहेब, खऱ्या अर्थाने मी जवळपास 7 वर्षापासून काम करतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे सर यांच्या माध्यमातून जवळपास आपण 14 कोटी रुपये बिलांमध्ये सवलती घेऊन दिल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये. काम हे फक्त नाशिक प्रभागापुरतं नाही आहे, नाशिक पुरतं नाही, तर हे पूर्ण राज्यापुरतं आहे. कधी कधी राजस्थानवरून पण फोन येतो, कधी गुजरातवरून पण फोन येतो. कारण की राजस्थान, गुजरात, युपी, MP, बिहार इकडून सुकट फोन येत्या का आमचं पेशंट, कारण की तिकडचे सर्व लोक इकडे. आणि माझा हा 74004545 हा नंबर असा व्हायरल झालेला आहे का रात्री 2, 2:30, 3 वाजेपर्यंत फोन चालू असतात. अक्षरशः जर कधी वाटतंय का आपल्याला आता निवंत कधीतरी आराम करायचा आहे तर फोन स्विच ऑफ करायची वेळ येते, नाही तर कधी आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या याच्यावर ट्रान्सफर करून द्यायची वेळ येते. आणि हे काम करण्याची जी ऊर्जा खऱ्या अर्थाने आपल्या नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्यामुळं मला ही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची काम करण्याची संधी भेटली आणि त्यांच्यामुळं सर्व लोकांची सेवा करण्याची संधी भेटली. आता 3 कोटी निधी आणला, त्याच्यापैकी आज 50 लाख रुपये निधीचं आपण उद्घाटन करतोय. आता आपण टागोर नगर मध्ये प्युअर ब्लॉक, त्यानंतर आसन व्यवस्था, जवळपास 17 आसन व्यवस्था आणि 13 ठिकाणी प्युअर ब्लॉक असा आपण कामांचा धडाका लावलाय. खऱ्या अर्थाने खूप काही काम आहे प्रभागात. मी बदाने साहेब, मी आता एक 8-10 दिवसापूर्वी ना सहज चक्कर मारला का कुठं काय काम आहे, कुठं काम. खूप कामं करण्यासारखे, खूप म्हणजे प्रभागात कामं केले तितके कमी आहे. कामं आणि समस्या कधी संपत नसती आणि तेच काम आपण करतोय. त्यामुळं आज सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला प्रेम देत आहे, मला माझी ऊर्जा आणि माझी ताकद वाढत आहे. त्याबद्दल मी सर्वांचं इथं अभिनंदन करतो. तसेच कोणाचं नावाचा उल्लेख राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण की मी राजकारणात नवीन आहे. म्हणजे मला राजकारण हे आपलं नाहीच आहे, आपलं समाजकारण आहे. समाजकारण करत असताना राजकीय भाषण करता येत नाही. पण आता कोणाचं नाव राहिलं असेल तर मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक.